नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. काल सकाळी कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचार करत असताना सकाळी 9 ते 9:30च्या आसपास एक फोन आला आणि एक प्रचंड धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी फोनवर समजली. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आपल्यात राहिले नाहीत. मी एकदम शॉक झालो आणि त्याला 2 वेळा विचारलं, काय, कोण, काय? कारण त्यांनी सांगितलं की आपले अजितदादा पवार गेले. सगळा अजितदादांचा चेहरा, त्यांची भाषणं डोळ्यासमोर आली. अजितदादांचा तो कडक शिस्तीचापणा, अजितदादांचा प्रत्येक कामातला बारकावा आणि इतक्या वर्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील, गृहमंत्री, सगळ्या खात्यांची त्यांनी जबाबदारी सांभाळलेली, त्यांचा प्रचंड गाढा अनुभव, प्रचंड मोठा अभ्यास आणि कार्यकर्त्यांना मोठं करायची जी काही त्यांची सवय होती, त्यातून कित्येक सामान्य कार्यकर्ते आमदार झाले, खासदार झाले, साध्या साध्या लोकांना मंत्रिपदाची संधी दिली अजितदादांनी. तेव्हा अजितदादांचा सगळा जीवनपट डोळ्यासमोर आला. प्रचंड वाईट वाटलं आणि असं वाटलं की अशी घटना घडू नये एवढ्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भात. परंतु वेळेनं एवढा मोठा नेता महाराष्ट्रातून आपल्या घेऊन गेले. मी आमच्या कामेरी जिल्हा परिषदेच्या वतीनं, कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील 13च्या 13 गावाच्या वतीनं, सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं, पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वर्गीय अजितदादांना खूप मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. परवाच अजितदादांचे नेहमी मी अजितदादांचं भाषण वारंवार बघायचं, रीलवर बघायचं. परवाच बारामतीमध्ये अडाणी साहेब आले असताना त्यांचं भाषण पाहिलं. त्यांनी ज्या ठेक्यामध्ये भाषण केलं, तो ठेका म्हणजे सर्वांना हसवून सोडणारा, त्यांचा मिश्किलपणा आणि त्यांचा रांगडेपणा हा आयुष्यभर आठवत राहील. आणि असा नेता होणे नाही महाराष्ट्राच्या भूमीवर, एवढंच मनामध्ये एक खंत राहील. जसे आपल्यातून विलासराव देशमुख साहेब अचानक निघून गेले, स्वर्गीय पतंगराव कदम साहेब निघून गेले, स्वर्गीय आर.आर. आबा निघून गेले अचानकपणे, त्याच पद्धतीनं अजितदादाही निघून जातील असं कधीच वाटलं नव्हतं. परंतु अजितदादा आज आपल्यात नाहीत हे काही मन मानायला तयार नाही. म्हणून मी पुनश्च एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.